प्रेस द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आणि नेहमी तास पद्धतीची आळूवडी खाऊन कंटाळला असाल तर एका नव्या पद्धतीची, नव्या आकाराची, हिरव्या वाटणातली मस्त खमंग खुसखुशीत अशी आळूवडी खूप सोप्या पद्धतीने कशी करायची त्याच आपण बघणार आहोत। चला तर कृतीला सुरुवात करूयात। इथे मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या। तर ही आपण मस्त अशी हिरव्या मिरचीतली आळूवडी बनवतोय, त्यामुळे इथे हिरवी मिरचीच महत्त्वाची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या अंदाजे कमी जास्त घेऊ शकता। तर इथे मी मुठभर मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या। इथे थोडंसं आलं घेतलेलं आहे, आलं थोडं कमीच घ्यायचं आहे। इथे लसूण घेतलेला आहे, जास्तच घेतलेला आहे, लसणाचा फ्लेवर देखील यामध्ये छान लागतो। आणि अगदी मूठ भरून मी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे। तसेच इथे अगदी अर्धा चमचा धने घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा भरून जिरे घेतलेले आहेत। आता या सगळ्याच आपल्याला दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे, कमी पाणी घालून। तर वाटत नसेल तर थोडं पाणी घातलं तरीही चालेल। तर अगदी फाईन पेस्ट करायची नाहीये, थोडं दरदरीत असं याचं वाटण करून घेऊया। तुम्ही खलबत्त्यावर हे छान कुटून घेतलं तरीही चालेल। इथे मी एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेते, म्हणजे डाळीचं पीठ घेते। ते घरगुती आहे आणि त्यामुळे मी इथे चाळून घेत नाहीये। तुम्ही जर मार्केटचं विकतचं वापरत असाल तर पीठ शक्यतो चाळून घ्या। ते पहा, आळूवड्या जितक्या प्रमाणात करायचंय तितकं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। तर इतकं पीठ मला पुरेसं होईल। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय। ज्यावेळेस आपण हळदीतल्या म्हणजेच हिरव्या वाटणातल्या आळूवडी बनवतो, मीठ जरा जास्त टाकायचं, कारण आपण इथे मसाल्याचा वापर करत नाही आहोत। मीठ घालून झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, थोडीशी हिंग आणि जे आता आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालूयात। तर हे पहा, जाडसर असं एक वाटण करून घेतलेलं आहे। तर खूपही जाड करायचं नाहीये, खूपही सॉफ्ट करायचं नाहीये, बारीक करायचं नाहीये। तसेच इथे मी थोडा ओवा घालते। बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ पचायला जड असतं, त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित व्हावी म्हणून इथे आपण ओवा घालत आहोत। इथे मी 1-1.5 चमचा चिंचेचा कोळ घालते। चिंचेचा कोळ घातल्यामुळे जी आळूला खाज वगैरे येते ती येत नाही। काही आळूला खाज असते, ती येऊ नये म्हणून इथे आपण चिंचेचा कोळ घातलेला आहे। तर यामुळे वडी अजिबात जास्त आंबट होत नाही, चटपटीत चव येते। जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही थोडंसं अगळ म्हणजेच कोकम म्हणजेच आमसूल असतात त्याचं थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल। तेही नसेल तर तुम्ही साधारणतः लिंबू पिळलं तरीही चालेल। तर आता हे आधी छान मिक्स करून घेऊया आणि इथे आपण थोडं पाणी घालून हे सेलसर असं भिजवून घेऊया। तर पानाला पीठ छान लावता आलं पाहिजे, त्यामुळे खूप घट्टही करायचं नाहीये, खूप पातळही करायचं नाहीये। कोथिंबीर आणि मिरचीमुळे रंग सुरेख आलाय। हे परफेक्ट आहे, हे पहा। तर जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, अशा कन्सिस्टन्सीचे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। पीठ तयार झालंय। तर हे पहा, आळूवडी परफेक्ट बनवण्यासाठी जे आळूवडीचं पान आहे, आळूचं पान, ते असं लाटून घ्यायचं। लाटल्यामुळे या ज्या वर आलेल्या शिरा आहेत या चपट्या होतात, हे पहा। आणि यामुळे आळूवडी ज्यावेळेस आपण रोल करतो म्हणजे गुंडाळतो, फोल्ड करताना ती फाटत नाही, व्यवस्थित होते। तर आळूवडी करतानाच्या या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत ज्या खूप उपयोगी येतात। ज्या नव्याने स्वयंपाक शिकतायत किंवा जुन्या आहेत पण या छोट्या छोट्या टिप्स माहीत नसतात त्यांच्यासाठी मी सांगते। तर दाखवलेल्या पद्धतीने सगळे जे आळू आहेत ते असे मी लाटण्याने लाटून घेते। तर हे पहा, पान छान लाटून घेतलेलं आहे। लाटल्यामुळे ते फ्लॅट होतं आणि व्यवस्थित रोल करणं मग शक्य होतं। जे आपण पीठ तयार करून घेतलंय ते असं लावायचंय।
तर सगळ्या पानाला छान एकसारखं हे पसरून घेऊयात. खूपही जाडजाड थर लावायचा नाही, आता पातळसा असा थर लावून घ्यायचा आहे. तर एका पानाला मी छान थर लावलाय. आता इथे तर पानं लावताना पण काय करायचं, एक पान उलट लावलं तर एक पान सुलट लावायचं. यामुळे जी आपण वडी बनवतो ती सगळी अगदी एकसारखी होते. हे पहा, ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने करून बघाल तुमच्या लक्षात येईल. तर वेगळ्या पद्धतीची अळूवडी, ती पण खूप साऱ्या टिप्ससह आज मी शेअर करत आहे तुमच्यासोबत. हे पहा, तर नेहमी आपण अळूवडीचा रोल करतो, पण आज मी रोल करणार नाहीये. तर चपटी अशी वडी करायची आहे आपल्याला. तर हे पहा, दाखवते त्या पद्धतीने बघा नीट. रोल न करता आपल्याला हे असंच, हे पहा, चपट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला चपटा रोल करायचा आहे. बघू शकताय तुम्ही. तर खूप जाड केलेला नाहीये मी. या पद्धतीने सगळ्या पानांचं करून घेते. इथे मी 2 पानं केलेली आहेत. तुम्ही ऐवजी 3 पानं 4 पानं तुम्हाला हवी तितकी पानं करू शकता. सगळे असे चपटे रोल तयार करून झालेले आहेत. तर इथे माझ्याकडे जे चाळण आहे त्यामध्ये इतके मोठे रोल किंवा इतके मोठी पानं बसत नाहीत. त्यामुळे मी काय करणार आहे, याचे असे 2 भाग करून घेणार आहे. तर एरवीची जी आपण अळूवडी बनवतो ती अशी गोलट असते. तर हे पहा, हे असं तुम्हाला लांबट दिसतंय. तर तुमच्याकडे मोठी चाळण किंवा उकड पात्र मोठं असेल त्यामध्ये तुम्ही हे पूर्ण एकाच वेळेस घातलं तरीही चालेल. इथे मी अशी एक चाळण घेतलेली आहे. तर तुम्ही इडली पात्र असतं त्यामध्ये देखील हे वाफवून घेऊ शकता. थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. हे पहा, थोडं तेल पाण्याचा हात लावला की अळूवडी चिकटून राहत नाही. आणि जे आता आपण रोल तयार केलेले आहेत ते यामध्ये ठेवून घेऊयात. एका वेळेस बसतील तितके रोल घालून घ्यायचे. एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यावर चाळण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर हे छान वाफवून घ्यायचे आहेत. म्हणजे अळूवड्या आपल्या छान उकडल्या पाहिजेत. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. अळूच्या पानांचा रंग बदललाय. अळूवडी छान शिजलेली आहे. आता हे रोल थंड झालेले आहेत. तर नेहमी आपण गोलाकार अशी वडी कट करतो. इथे मी एका वेगळ्या पद्धतीने करत आहे. तर हे पहा, तिरक्या शेपनी ही अशी कट करून घ्यायची आहे. खूप छान दिसते. अगदी पानाचा विडा असतो तसं दिसत असेल तुम्हाला हे. तर आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता, पण एकदा या पद्धतीने करून बघा. खायला तर अप्रतिम लागतेच, शिवाय बघतानाही खूप छान वाटतं. सगळ्या वड्या याच पद्धतीने मी कट करून घेते. वड्या छान कट करून झालेल्या आहेत. आकार बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर दिसतोय. तर नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं असं. तर या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता किंवा शालो फ्राय देखील करू शकता. हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. इथे मी 1-1.5 चमचामध्ये सगळ्या वड्या छान फ्राय करून घेणार आहे. तर एका पॅनमध्ये 1 चमचा ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. पसरून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की ज्या वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्यात आणि दोन्ही बाजूने छान रंग बदलेपर्यंत खुसखुशीत कुरकुरीत अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर सांगितल्या पद्धतीने तुम्ही अशाही खाऊ शकता. खायला खूप छान लागतात. किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अगदी डीप फ्राय करू शकता, म्हणजे तेलामध्ये तळू शकता, किंवा अशा तेलावर शालो फ्राय देखील करू शकता. तर मध्यम ते मंद आचेवर दोन्ही बाजूनी या छान भाजून घेऊयात. 1 ते 2 मिनिट एका बाजूने भाजल्यानंतर बाजू पलटी करून घेऊयात. हे पहा, रंग खूप छान दिसतोय
आणि ही वडी तुम्हाला नेहमीच्या वडीपेक्षा वेगळी दिसत असेल, कारण आपण यामध्ये हिरवं वाटण घातलेलं आहे, म्हणजेच मिरची कोथिंबिरीचं वाटण घातलेलं आहे. रंग जसाच तसा दिसतोय तुम्हाला. तर हे पहा, आपली अळूवडी तयार झालेली आहे. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर नेहमीपेक्षा जरा वेगळी अशी खमंग खुसखुशीत हिरव्या वाटणातली अळूवडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका. अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. माझे व्हिडिओ बघत रहा, नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत रहा.